बाकीच्यांचं माहित नाही, पण आई माझ्या सोबत आहे असं अजित पवार म्हणाले। पवार कुटुंबात सगळ्यात मोठी आई आहे असंही अजित पवार म्हणाले। अजित पवारांच्या वक्तव्याला श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। तर अजित पवारांनी माझ्या आईला तरी सोडावं असं श्रीनिवास पवार म्हणाले। अजित पवार राजकारणी आहेत असंही श्रीनिवास पवार यांनी म्हटलेलं आहे। श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे बंधू आहेत, पण ते सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसले होते आणि त्यामुळेच आता या दोन भावांमध्ये, सख्या भावांमध्ये आईवरून जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे। कारण बाकीच्यांचं माहित नाही, पण आई माझ्या सोबत असल्याचं अजित पवार म्हणालेले होते। तर दुसरीकडे श्रीनिवास पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ या आशाताई अनंतराव पवार आहेत। आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। माझ्या आईला तरी सोडा तुम्ही, जी 86 वर्षाची आहे। तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय, ठीक आहे, काय झालं ते झालं, पण माझं म्हणणं होतं निदान आईला तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे। हे माझं तुला उत्तर आहे। आई काय बोलल्या का? आई काय बोललेली नाही ना। दादा राजकारणी आहेत, ते मी राजकारणी नाहीये। आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही। तर या सगळ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात। फार चांगलं उत्तर त्यांनी दिलं आहे, कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो। ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलं आहे, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलं आहे, त्या पार्श्वभूमीवर माँ का आशीर्वाद इससे बड़ा क्या है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।